घडामोडींचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज। देशात दरवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणी विविध सुरक्षा दलांच्या जवानांच्या पथसंचलनाचे आयोजन केले जाते। महाराष्ट्रात देखील पोलीस दलातील विविध घटकांतील पथके आपल्या शिस्तीचे एकजुटीचे प्रदर्शन पथसंचलनाच्या माध्यमातून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी दाखवितात। दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत झालेल्या पथसंचलनात भाग घेतलेल्या पथकांमधील उत्कृष्ट पथसंचलन केलेल्या पथकांना शासनातर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते। त्याकरिता गठीत करण्यात आलेल्या निवड समितीने उत्कृष्ट पथसंचलनासाठी अनुक्रमे पथक क्रमांक गडचिरोली आणि गोंदिया C60 पथक, द्वितीय क्रमांक राज्य राखीव पोलीस बल व तृतीय क्रमांक बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक अशा 3 पथकांची निवड करण्यात आली आहे। गडचिरोली पोलीस दल व गोंदिया पोलीस दलाच्या C60 पथकाने संयुक्तरित्या सर्वोत्कृष्ट पथसंचलन करून 26 जानेवारी 2024 रोजी शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे महामहिम राज्यपाल यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनामध्ये प्रथम क्रमांक पटकविला। त्याबद्दल सर्व स्तरातून गडचिरोली पोलीस दलाचे अभिनंदन केले जात आहे। प्रजासत्ताक दिन पथसंचलनामध्ये सर्वोत्कृष्ट पथसंचलन करणाऱ्या पथकांना दिनांक 29/4/2024 रोजी माननीय अप्पर पोलीस महासंचालक सा प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे। गडचिरोली पोलीस दलाचे C60 पथके माओवाद विरोधी कारवायांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत असतात। त्याबरोबरच पथसंचलनामध्ये देखील त्यांनी आपल्या शिस्तीचे आणि एकजुटीचे प्रदर्शन दाखवून दिले आहे। त्याबद्दल गडचिरोली जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल सा यांनी पथसंचलनात पथक प्रमुख पोलीस पोनी कुंदन गावडे, पोलीस उपनिरीक्षक कृष्ण साळुंके व जवानांचे कौतुक करत भविष्यात अशीच कामगिरी करण्याबद्दल शुभेच्छा दिल्या।